नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पनवेल महापालिकेच्या वतीने शहरातील 48 विविध उद्यानांमध्ये तब्बल 1100 वृक्षांचे रोपणाचे कार्यक्रम पालिकेने हाती घेतला. पनवेल पालिका आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या हस्ते खारघर वसाहतीमधील सेक्टर 12 मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रवीण पाटील, पालिकेचे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्त डॉक्टर रसाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माणूस हा निसर्गाचा पुत्र आहे. पर्यावरणाचा विकास करणे म्हणजे पर्यावरणामध्ये ढवळाढवळ न करणे, निसर्ग आहे तसे त्याचे जतन करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच महापालिकेने 1100 झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका देशी झाडांचे रोपण करत असून भविष्यातील पिढीला पक्ष्यांचे आवाज ऐकवायचे असतील, झाडे लावली पाहिजेत, त्यांचे जतन करायला पाहिजे असे सांगितले. अर्भक मृत्यू आणि बालमृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने 6 ते 21 जून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा 2024चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभारी आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या मुख्यालयात नुकतीच उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कृती दलाची बैठक घेण्यात आली. यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर रेहाना मुजावर, सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉक्टर अरुण काटकर, उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गुडेकर, MGM रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत यांनी पोदी तसेच सेक्टर 15 आणि 16 परिसराची मान्सूनपूर्व कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करून ही कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या. पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. या कामाच्या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर चारुशीला घरत यांनी पोदी नंबर 2, सेक्टर 15 आणि 16 परिसराची महापालिकेच्या अभियंत्यांसह पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने महापालिकेच्या अभियंत्यांना निदर्शनाला आणून देत ही कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी गटार कामांचाही पाहणी करत आढावा घेतला. सिडको अग्निशमन विभागाच्या ताफ्यात 2 अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. सिडको अग्निशमन विभागाची खारघर, उलवे, द्रोणागिरी, कळंबोली आणि नवीन पनवेल अशी 5 अग्निशमन केंद्रे कार्यान्वित असून नागरिकांना 24 तास सेवा पुरवत आहेत. सिडको महामंडळाच्या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उंच रहिवाशी इमारती आहेत. त्याकरिता सिडको महामंडळाने हाय राईज फायर फायटिंग हे वाहन अरुंद ठिकाणी आग लागल्यास तसेच रस्ता अपघात झाल्यास विमोचनाकरिता अशी 2 वाहने सिडको महामंडळाने खरेदी केली असून 30 मे पासून या दोन्ही वाहनांचे लोकार्पण मुख्य दक्षता अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी विरेश सिंग यांनी प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले. यावेळी सिडको अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके आणि कर्मचारी उपस्थित होते. रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या चर्चेचा विषय ठरला तो पेण विधानसभा मतदारसंघाचा. कारण या मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना संपूर्ण मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळवून दिले आहे. या एका मतदारसंघाने 48,600 एवढे मोठे मताधिक्य
तटकरे यांना प्राप्त करून दिल्याने संपूर्ण मतदारसंघात मोठा लीड प्राप्त झाला आहे। रायगड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो। या सर्व मतदारसंघापेक्षा पेण मतदारसंघाने मोठा लीड दिला आहे। त्याच्या खालोखाल अलिबाग मतदारसंघाने लीड प्राप्त करून दिला आहे। पेण मतदारसंघाची धुरा आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, वैकुंठ पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम केल्यानेच पेण विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मोठा लीड प्राप्त करण्यात यश प्राप्त झाले आहे। वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात मे अखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जुन्नर आंबा हंगामाला सुरुवात होते। बाजारात सध्या 3 ते 4 गाड्या दाखल होत आहेत। प्रति डझन जुन्नर आंब्याला 500 ते 900 रुपये दर आहे। मात्र यंदा हंगामाला उशिराने सुरुवात होत आहे। पावसाळी फळांच्या हंगामाला सुरुवात झाली असून बाजारात आता केशर, नीलम, तोतापुरी, राजापुरी, बलसाड या जातीचे आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। मे अखेरीस बाजारात जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होते। मात्र सध्या बाजारात कमी प्रमाणात जुन्नर हापूस दाखल होत असून जूनमध्ये आवक वाढेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। अवकाळी पावसामुळे यंदा छाटणी उशिराने झाली, त्यामुळे बाजारात जुन्नर आंबे दाखल होण्यास विलंब होत आहे, अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे। जून 10 नंतर बाजारात जुन्नर हापूस वाढणार आहे। सध्या बाजारात जुन्नर हापूसचे 3 ते 4 गाड्या दाखल होत आहेत। जुन्नर हापूस प्रति डझन 500 ते 900 रुपयांनी विक्री होत आहे। अलिबाग आणि उरण दरम्यानच्या करंजा रेवस जलवाहतुकी दुचाकी वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे। पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळतात। अशा स्थितीत प्रवासी बोटीतून दुचाकी वाहने ने-आण करणे चिकरीचे आणि धोकादायक असल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे। याचा फटका अलिबागमधील JNPA बंदर परिसरात काम करणाऱ्या कामगारांना बसला आहे। यामध्ये सध्या मुंबई ते अलिबाग दरम्यानची जलसेवा बंद झाल्याने अनेक चाकरमानी अलिबाग ते उरण मार्गे मुंबई असा रेल्वे आणि मोरा मुंबई मार्गाने प्रवास करत आहेत। त्यांना आता रिक्षा तसेच STच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे। करंजा ते रेवस दरम्यानच्या प्रवासासाठी या जलमार्गाने दुचाकीसाठी एका फेरीसाठी 100 रुपये मोजावे लागत होते। बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावरोली खारपाडा रोडवरील आंबिवली ते वाशिवली या 5 किलोमीटर अंतरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा आंबा, फणस, जांभूळ, पेरू, वड, पिंपळ या जातीच्या 2000पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगडचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले, बिर्ला कार्बन प्लांट हेड रवींद्र रघुवंशी, संजीव भनोत, योगेश कोरे, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोविंद जाधव, माझगावचे उपसरपंच राजेश पाटील, मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर, विठ्ठल पाचपुंड, पाटबंधारे अधिकारी संदेश मेंगल, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर मालकर, महादेव गडगे, जयवंत पाटील, रवींद्र जाधव, नरेश पाटील, रमाकांत जाधव, किशोर देवखरे, विलास कांबळे, अमित पाटील, निलेश जाधव, गुरव MIDC पाताळगंगा, लक्ष्मण मोरे, बिर्ला कार्बन कंपनी रोहित इंगळे, दर्शन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।